स्वतःसाठी एक पाऊल. गावातल्या छोट्याशा मातीच्या घरात लहानपण गेलं यशोदाचं. आई आणि वडील यांनी शेतीत घाम गाळून 4 मुलांचं पोषण केलं. यशोदा तिसरी मुलगी. लहानपणापासूनच शांत, समजूतदार आणि जबाबदार. आई स्वयंपाक करत असे आणि यशोदा मागे उभी राहून लक्ष ठेवत असे. पोळ्या भाजणं, भाजी कापणं, भांडी घासणं. तिचं बालपण अशाच कामात गेलं. शिकली, हळूहळू मोठी झाली, लग्न झालं. पण जबाबदाऱ्या तिथं थांबत नाहीत. 2 गोंडस मुलींची आई झाली. पण त्या गोंगाटात आणि स्वयंपाकघरात हरवून गेलं तिचं स्वतःचं अस्तित्व. एके दिवशी संध्याकाळी चहा घेत बसलेली यशोदा थांबली. कपातल्या वाफेवर नजर ठेवून विचार केला, मी एवढं काही करते, पण कधी स्वतःसाठी काही केलं का? तेव्हाच मनात विचार आला, मी जे बनवते त्याला लोकांनी चाखलं पाहिजे. मी काहीतरी नवीन सुरू केलं पाहिजे. त्या रात्री चिमुकल्या फोनवरून उशिरापर्यंत ब्लॉग बनवायला सुरुवात केली. नाव ठेवलं foodiebunny.blogspot.com. पहिली पोस्ट, खास झणझणीत मसालेदार काळ्या घेवड्याचा भात. दुसरी, गावातली पारंपरिक पुरणपोळी. तिसरी, चुलीवर शिजवलेली मसालेदार आणि झणझणीत अंडा बिर्याणी. लोक वाचू लागली, शेअर करू लागली, प्रतिसाद देऊ लागले. दिवसभर मुलींच्या मागे धावणारी यशोदा आता रात्री स्वतःच्या स्वप्नांसाठी जागी राहू लागली. आज तिचा ब्लॉग गावाच्या बाहेर शहरात पोहोचला आहे. तिचं स्वप्न आईच्या जुन्या चव्हांना नव्या जगाशी जोडणं आता फुलू लागलंय. आता प्रश्न उरला तो ती किती पुढे जाईल, जिथे तिला स्वतःला पूर्ण शोधता येईल तिथपर्यंत. तुम्हीही यशोदासारखं काहीतरी नव्याने सुरू करायचं ठरवलं आहे का? तर तिच्या ब्लॉगला एकदा जरूर भेट द्या. foodiebunny.blogspot.com, जिथे प्रत्येक पाककृतीत एक गोष्ट आहे आणि प्रत्येक गोष्टीत एक संघर्ष.